हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक रेशोचा प्रॉब्लेम बघणार आहोत. एक सिम्पल प्रॉब्लेम आहे. फक्त ह्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे ते पहिल्यांदा आता समजून घेऊया. इथे म्हटलं आहे बघा, फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल रिलेटिंग टू हाय लिमिटेड अँड लो लिमिटेड रुपीज इन लॅक. म्हणजे जी अमाऊंट आहे ती लाखामध्ये दिलेली आहे, कारण त्यांनी चार्ट स्वरूपात इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यामुळे त्यांनी ती शॉर्ट अँड स्वीट भाषेत केलेली आहे. ओके, मग आता इथे तुम्हाला दोन कंपन्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हाय लिमिटेड आणि लो लिमिटेड. त्यामुळे जे रेशो कॅल्क्युलेट करायचे असणार ते प्रत्येकी दोन दोन कॅल्क्युलेट करावे लागणार. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता पहिला रेशो त्यांनी सांगितला आहे अर्निंग पर शेअर, मग पहिल्यांदा हाय लिमिटेडचा कॅल्क्युलेट करावं लागणार, नंतर लो लिमिटेडचा. ओके, मग आता पहिल्यांदा आधी इन्फॉर्मेशन बघूया. त्यामध्ये त्यांनी इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे, ज्याची फेस व्हॅल्यू ₹10 ईच आहे. हाय लिमिटेडची 200, लो लिमिटेड 250. म्हणजे ही शॉर्टमध्ये केलेली आहे. आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना त्याच पद्धतीने करणार आहोत, म्हणजे लॅकमध्ये कन्वर्ट करून घ्यायची गरज नाही आहे. ओके, त्यानंतर 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 80-100. त्यानंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स 50-70, प्रपोज डिव्हिडंड 35-40 आणि मार्केट प्राईस पर शेअर 100 आणि 140. ओके, आहे त्याच पद्धतीने आपण अमाऊंट घेणार आहोत, कन्वर्ट करायची गरज नाही आहे, पुन्हा एकदा सांगते. ओके, मग आता ह्यावरनं आपल्याला कोणते रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितले आहेत. पहिला रेशो सांगितला आहे अर्निंग पर शेअर, दुसरा सांगितलं आहे प्राईज अर्निंग रेशो, त्यानंतर डिव्हिडंड पे आउट रेशो आणि रिटर्न ऑन इक्विटी शेअर. सगळे कंबाईंड रेशोचेच प्रकार आहेत, बरोबर ना, म्हणजे त्या कॅटेगरीतले आहेत. मग आता इथे पहिल्यांदा आपल्याला फक्त काय करावं लागणार आहे, एकच वर्किंग नोट करावी लागणार, ती म्हणजे प्रेफरन्स डिव्हिडंड, जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. मग ते कसं काढणार, प्रेफरन्स डिव्हिडंड इज इक्वल टू प्रेफरन्स शेअर कॅपिटलची जी अमाऊंट असेल त्याला मल्टिप्लाय करणार प्रेफरन्स डिव्हिडंडच्या रेटने. आणि रेट कुठे असतो, तर लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रेफरन्स शेअर कॅपिटलचं ज्यावेळी उल्लेख केला जातो त्यावेळी प्रेफरन्स शेअर जस्ट प्रेफरन्स शेअर नसतात, तर त्याच्या आधी पर्सेंटेजमध्ये काही टक्के तुम्हाला दिलेले असतात. मग ते जे पर्सेंटेज असतात ते काय असतो, त्याचा तो रेट ऑफ डिव्हिडंड असतो. इथे किती आहे, 12%. मग आता प्रेफरन्स डिव्हिडंड कॅल्क्युलेट करणार. हाय लिमिटेडचं कॅल्क्युलेट करताना काय करतो आहे आपण, 80 जी प्रेफरन्स शेअर कॅपिटलची व्हॅल्यू आहे त्याला मल्टिप्लाय करणार 12%ने, किती येणार 9.60. ओके, सेम त्याचप्रमाणे लो लिमिटेडची प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 100 × 12%. 100 × 12% जो रेट आहे तो किती आहे 12. हा झाला प्रेफरन्स शेअर कॅपिटलचा रेट. ओके, मग आता त्याच्यानंतर मी सेकंड वर्किंग नोटमध्ये काय म्हटलं आहे, तर मार्केट प्राईस पर इक्विटी शेअर जी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ती लिहून घेणं काही गरजेचं नाही आहे. जस्ट मी याचं आपल्याला दिलेली आहे ते फक्त मी तिथे नोंद केलेली आहे. ओके, मग आता आपण स्टार्ट करूया ॲक्च्युअलमध्ये रेशो कॅल्क्युलेट करायला. पहिला आहे अर्निंग पर शेअर. त्याचं सूत्र काय आहे बघा, अर्निंग पर शेअर इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड नंबर ऑफ इक्विटी शेअर. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे. पहिल्यांदा हाय लिमिटेडचं बघणार, किती आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 50. ओके, मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड आपण हाय लिमिटेडचं काढलं आहे 9.60 डिवाइड करणार आहोत आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर. ते कसे कॅल्क्युलेट करायचे, तर हे जे 200 त्यांनी दिलेले आहेत त्याला डिवाइड करणार 10ने. 200 डिवाइड 10 केलं तर किती येणार आहे बघा, 200 डिवाइड 10 किती येणार 20. हे काय झालं आहे नंबर ऑफ इक्विटी शेअर, कोणाचे, हाय लिमिटेडचे. मग त्या पद्धतीने लिहून घेणार. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 50 मायनस 9.60 डिवाइड 20. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येणार आहे 2.02. ओके, हे असतं कशामध्ये आपलं आन्सर इन रुपीज. ओके, सेम त्याचप्रमाणे लो लिमिटेडचं कॅल्क्युलेशन करून घेणार. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स लो लिमिटेडचं किती आहे बघा 70 आहे. प्रेफरन्स डिव्हिडंड किती येतो आहे त्याचा 12 येतो आहे. 70 मायनस 12 करणार डिवाइड नंबर ऑफ इक्विटी शेअर. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे 250 लॅक डिवाइड 10 करणार. 250 भागिले 10 केले तर किती येणार आहे 25. ते या सूत्रामध्ये घेणार आपण 70 मायनस 12 डिवाइड 25. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येणार आहे ₹2.32.
ओके, फर्स्ट रेशो लक्षात आला आहे. आता सेकंड रेशो. सेकंड कोणता आहे? प्राईज अर्निंग रेशो. सूत्र काय आहे? मार्केट प्राईस पर इक्विटी शेअर डिवाइड अर्निंग पर शेअर. मार्केट प्राईस पर इक्विटी शेअर त्याची आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने दिलेली आहे. किती आहे? 100 आणि 140. तीच आपण सूत्रामध्ये टाकणार. पहिल्यांदा हाय लिमिटेडचं कॅल्क्युलेशन करणार. मार्केट प्राईस पर शेअर 100 डिवाइड अर्निंग पर शेअर 2.02. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 49.50. आन्सर कशामध्ये असणार आहे? अर्निंग रेशोचं, प्राईज अर्निंग रेशोचं टाईम्समध्ये. ओके, सेम त्याचप्रमाणे लो लिमिटेडचं लगेच कॅल्क्युलेट करणार. मार्केट प्राईस पर शेअर किती आहे? 140 डिवाइड अर्निंग पर शेअर किती आहे? 2.32. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 60.34 टाईम्स. हा झाला सेकंड रेशो. आता नेक्स्ट तिसरा रेशो कोणता सांगितला आहे आपल्याला? डिव्हिडंड पेआउट रेशो. सूत्र काय आहे? डिव्हिडंड डिवाइड अर्निंग इंटू 100. आता डिव्हिडंड प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा. प्रपोज डिव्हिडंड किती आहे? 35 आणि 40. ओके, आणि त्याला डिवाइड कशाने करणार आपण? अर्निंग. अर्निंग म्हणजेच काय? तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे? 50 आणि 70. सॉरी, प्रपोज डिव्हिडंड 35 आहे, 40 आणि आपलं अर्निंग किती आहे? 50 अँड 70. मग तेच आपण इथे घेणार आहोत. हाय लिमिटेडचं डिव्हिडंड 35 डिवाइड अर्निंग 50 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 70%. सेम त्याचप्रमाणे लो लिमिटेडचं डिव्हिडंड आहे 40, त्याला डिवाइड करून अर्निंग 70ने इंटू 100. आन्सर किती येते आहे? 57%. पॉईंटमध्ये आहे, मी इथे राऊंड फिगर घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट चौथा रिटर्न ऑन इक्विटी शेअर आहे. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला दोन्ही कंपन्यांचं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. प्रेफरन्स डिव्हिडंड आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. इक्विटी शेअर कॅपिटलसुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने दिलेलं आहे. ओके, मग हाय लिमिटेडचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे? 50. त्यातनं मायनस करणार प्रेफरन्स डिव्हिडंड 9.60 आणि त्याला डिवाइड करणार इक्विटी शेअर कॅपिटल. हाय लिमिटेडचं किती आहे? 200. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 20.20%. सेम त्याचप्रमाणे लो लिमिटेडचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे 70. त्यातनं प्रेफरन्स डिव्हिडंड 12 जे आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट केलं आहे ते मायनस करणार आणि त्याला डिवाइड करणार इक्विटी शेअर कॅपिटलने जे किती आहे? 250 आणि त्याला इंटू 100, कारण हा रिटर्नचा रेशो आहे. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 23.20%. ओके, ह्याप्रमाणे आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये जे 4 रेशो सांगितले आहेत ते आपण काय केले आहेत? सॉल्व केले आहेत. फक्त आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे? ज्यावेळी एकच रेशो 2 कंपन्यांना किंवा एकापेक्षा जास्त कंपन्यांसाठी कॅल्क्युलेट करायचा असतो त्यावेळी काय करायचं? पहिल्यांदा तो रेशो लिहून घ्यायचा, त्याचं सूत्र, आणि त्याच्या खाली मग काय करायचं? कॅल्क्युलेशन करायचं. जसं आता इथे 2 कंपन्यांचं होतं, हाय आणि लिमिटेडचं. त्यावेळी मी काय केलं? प्रत्येक रेशो बघा मी एकदाच लिहिले आणि त्याच्या खाली मग डायरेक्टली काय केलेले आहे? ते रेशो कॅल्क्युलेट केलेले आहेत. पहिल्यांदा हाय लिमिटेडचं, नंतर लो लिमिटेडचं. हे कशासाठी सांगते? की ह्यामुळे तुमचं काय होणार आहे? वेळ वाचणार आहे. कारण पहिल्यांदा तुम्ही सगळे हाय लिमिटेडचे कॅल्क्युलेट करायला गेलात आणि नंतर लो लिमिटेडचं, तर वेळ जाणार आहे पुन्हा पुन्हा रेशोमध्ये तो सूत्र लिहिण्यामध्ये, बरोबर? मग काय करायचं? फॉर्म्युला एकदाच लिहायचा आणि त्याच्या खाली मग त्यांनी जे कंपन्या सांगितल्या असतील ज्यांच्यासाठी हे कॅल्क्युलेशन आपण करतो आहे ते तिथे करायचं. ओके, आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम मिळत असतील तर ते आपण सॉल्व करणार आहोत. ओके, चालेल मग. थँक्यू.